प्राथमिक मराठी शाळा वळगाव रंगे या शाळेच्या वतीनं सांस्कृतिक आणि स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आणि त्यामध्ये सगळ्यात रटाळ कार्यक्रमाचा भाग आणि सगळ्यांना न आवडणारा भाग म्हणजे पाहुण्याचं किंवा अध्यक्षाचं भाषण। कारण या ठिकाणी तुम्ही काही आमचं भाषण ऐकण्यासाठी आले नाहीत, याची आम्हाला कल्पना आहे की जे लहान लहान चिमुकले या ठिकाणी कार्यक्रमाचं सादरीकरण करणार आहे त्यांचं कौतुक करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेला आहात। त्यामुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये आणि आपल्यामध्ये मी जास्त अडसर ठरणार नाही। अवघ्या 2 मिनिटांमध्ये मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करेल। आज या ठिकाणी या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून आपल्या विधानसभा क्षेत्राच्या आमदार सईताई डहाके या ठिकाणी येणार होत्या, परंतु अर्थसंकल्पीय सभा मुंबईला असल्यामुळे त्या या ठिकाणी येऊ शकल्या नाहीत आणि मला त्यांच्या जागेवर या ठिकाणी अध्यक्ष करण्यात आलं। कारण गाडी आहे, गाडी जर पंक्चर झाली तर त्याला स्टेपनी कामी पडते आणि त्या स्टेपनीच्या भूमिकेमध्ये गावंडे सरांनी मला या ठिकाणी आज उपस्थित केलं। छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, मा जिजाऊ, सावित्रीबाई फुले या सर्वांच्या विचाराला मी प्रथम अभिवादन करतो। आजच्या या समारंभाच्या उद्घाटक आपल्या या विभागाचं जे प्रतिनिधित्व आतापर्यंत करत होत्या त्या जिल्हा परिषदच्या माजी सदस्या सौ सुनीताताई नाथले या ठिकाणी उपस्थित असलेले, त्यांच्यासमोर त्यांचे पुत्र कार्यकारी सदस्य म्हणून आपण संकेतजी नाथले, या गावाचे सरपंच अखिलेशजी रंगे, त्यांचे सर्व सहकारी, ग्रामपंचायत सर्व सदस्य, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, त्यांचे सहकारी आणि या ठिकाणी ज्यांनी हा कार्यक्रम आवर्जून घडवून आणला ते या शाळेचे मुख्याध्यापक, त्यांचे सर्व सहकारी आणि या मुलांचा कार्यक्रम पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलात ते सर्व गावकरी मंडळी आणि जे या ठिकाणी आता सादरीकरण करणार आहेत ते या भावी भारताचे तेजस्वी तारे, ते लहान लहान चिमुकले मुलं। बंधूंनो, आताच शंकरपुरे सरांनी या ठिकाणी प्रास्ताविक केलं। ग्रंथ आणि पुस्तक यामधून जीवनाचा सार कळतो आणि प्रास्ताविकामधून कार्यक्रमाचा उद्देश कळतो। कारण अतिशय उद्देश कार्यक्रमाचा या जो आहे की आपला जो ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे याला योग्य दिशा मिळत नाही, योग्य मार्गदर्शन मिळत नाही, योग्य तो मंच मिळत नाही आणि म्हणून त्याच्या सुप्त गुणांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातून हा भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम आपण आयोजित केला। खरोखर आपल्या आयोजकांचे सर्वांची मी पहिल्यांदा मनापासून धन्यवाद देतो। आपल्या सर्वांना माहीत आहे की साधारण 3 पॉवर मानल्या जातात। एक आहे मसल पॉवर, दुसरी आहे मनी पॉवर आणि तिसरा आहे नॉलेज पॉवर। मसल पॉवर म्हणजे शक्ती, बळ। शक्ती आणि बळाच्या जोरावर आपण कुठलीही गोष्ट प्राप्त करून घेऊ शकतो असा सर्वांचा समज आहे। आणि दुसरी आहे आपलं मनी पॉवर। मनी पॉवर म्हणजे पैसा। पैशाच्या जोरावर आपण कुठलीही गोष्ट प्राप्त करून घेऊ शकतो हे देखील आपला समज आहे। पण माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या येणारा जो काही आता काळ आहे त्याच्या जर पाहिलं तर ह्या दोन्ही गोष्टी जे आहे मसल पॉवर आणि मनी पॉवर या आता कालबाह्य झालेल्या आहे, दृष्टीआड आता होऊन राहिलेल्या आहे आणि येणारा जो काळ आहे तो आहे नॉलेज पॉवर। म्हणजे ज्याच्याकडे ज्ञान तो सर्वात सुखी, ज्याच्याकडे सगळ्या गोष्टी जरी असेल परंतु त्याच्याकडे जर ज्ञान नसेल तर तो अज्ञानी म्हणून आपण समजू किंवा त्याची प्रगती होऊ शकत नाही, त्याचा विकास तो करू शकत नाही, स्वतःच्या पायावर तो भविष्यामध्ये उभं राहू शकत नाही। आणि म्हणून एक चांगलं विद्यार्थ्यांना नुसतं पुस्तकी किडा न राहता, पुस्तकी ज्ञान तर आपण देतोच, पुस्तकी ज्ञान द्यावंच लागते,
अभ्यास तर घ्यावाच लागतो, पण तो नुसता पुस्तकी किडा न राहता तो सर्वांगीण विकास त्याचा झाला पाहिजे. कारण शिक्षणाचा मूळ उद्देश जो आहे तो आहे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास, म्हणजे त्याचा सर्व बाजूने विकास झाला पाहिजे. समाजामध्ये तो उद्या कुठेही गेला तरी तो कुठं मागे राहता कामा नये. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे, या कोवळ्या कळ्या माझी, हे जे लहान लहान मुलं आहेत, या कोवळ्या कळ्या माझी दडले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, यांच्यामध्ये सगळं काही दडलेलं आहे. हेच भावी भारताचे नागरिक आहेत. कुणी त्याच्यामध्ये इंजिनियर होणार आहेत, कुणी डॉक्टर होणार आहे, आणि ज्यामुळे समाजामध्ये आपण वाढवत, कुणी चांगलं राजकारणी बनणार आहे, कुणी चांगला समाजकारणी बनणार आहे. आणि ज्यावेळेस आपण समाजामध्ये वावरत असतो त्यावेळेला तो गुणसंपन्न असला पाहिजे, कुठेही तो मागं राहता कामा नये. हाच उद्देश डोळ्यापुढे समोरून आपण एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो. पाण्याचा एक थेंब जर गरम तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व नाहीसं होतं. गरम तव्यावर जर थेंब पडला पाण्याचा तर त्याचं अस्तित्व नाहीसं होतं. आणि तोच थेंब फुलाच्या पाकळ्यावर जर पडला तर तो मोत्यासारखा टवटवीत असा चमकतो. आणि तोच थेंब शिंपल्यात पडला तर त्याचा मोती बनतो. फरक आहे सहचाराचा, सहविचाराचा, जळणघडणीचा, संस्कृतीचा. आणि हे जपण्याचं काम आपल्या या शाळेच्या मार्फत या छोट्याशा ग्रामीण भागामध्ये होतो आहे. मी मनापासून आयोजकांना धन्यवाद देतो. आणि आपले मुलं देखील या शाळेतून मोत्यासारखे बाहेर निघल्याशिवाय राहणार नाही याची मला आता निश्चितपणाने शाश्वती आलेली आहे. आपल्या सर्व कार्यांना मनापासून धन्यवाद देतो. मुलांना देखील पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. आणि माझे 2 शब्द या ठिकाणी आटोपते घेतो. आणि आमच्या या ठिकाणी सुनीताताई या उपस्थित आहे, त्यांनी उद्घाटन केलं आणि या कार्यक्रमाचं रितसर उद्घाटन झालं असं त्यांच्या वतीनं या ठिकाणी मी जाहीर करतो. धन्यवाद.